second topic from your syllabus, that is introduction to analytical chemistry. आता ह्याच्यामध्ये पहा, सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये की व्हॉट इज मीन बाय अनालिटिकल केमिस्ट्री. पहिला हा भाग आपल्याकडे येतो पहा, इंट्रोडक्शन म्हणजे व्हॉट इज मीन बाय अनालिटिकल केमिस्ट्री. तर कोणी सांगू शकेल का मला व्हॉट इज मीन बाय अनालिटिकल केमिस्ट्री? डेफिनेशन आहे, analysis indicates the आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, ॲनालिसिस म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतं? आयडेंटिफिकेशन येतं पहा, आयडेंटिफिकेशन. त्यानंतर अगोदर त्याच्यामध्ये येणार आहे ते म्हणजे सेपरेशन. काय येणार? सेपरेशन. ठीक आहे, सेपरेशन. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन. आता सेपरेशन आयडेंटिफिकेशन कसं ते समजून घ्या. सपोज एक सिंपल एक्झाम्पल जे आहे ते मी इथे देतो. एक म्हणजे तुमच्याकडे सपोज मिक्सचर आहे, शुगर आहे आणि सॉल्ट. शुगर आणि सॉल्टचं मिक्सचर आहे सपोज. ठीक आहे, शुगर सॉल्टचं मिक्सचर आहे आणि त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. मग ॲनालिसिस करत असताना सर्वात पहिली स्टेप असेल ती म्हणजे सेपरेशन. तुम्ही काय करणार? शुगर आणि सॉल्टला सेपरेट आउट करणार, सेपरेट करणार. ठीक आहे, म्हणजे शुगर आणि सॉल्ट असं सेपरेट करणार. त्या दोघांचं सेपरेशन अगोदर आपल्याला करावं लागणार. ते झालं सेपरेशन. नंतर आयडेंटिफिकेशन. मग आयडेंटिफाय तुम्ही करू शकता. दिस वन इज शुगर, दिस वन इज सॉल्ट. अशा प्रकारचं सेपरेशन करून तुम्ही त्याच्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकता. ठीक आहे, आयडेंटिफिकेशन ते झालं. त्यानंतर पहा, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. क्वालिटेटिव्ह. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? मग आता ही शुगर आहे, मग शुगरमध्ये त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. कोणकोणते एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत ते आपण डिटरमाइन करू शकतो. किंवा सॉल्टमध्ये मग कोणकोणते कॅटायन्स आहे, Na+ आयन आहे, Cl- आयन्स आहेत का वेगळे कोणते आयन्स आहेत ते आपण इथे डिटरमाइन करू शकतो. दॅट म्हणजे इथे क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये विच एलिमेंट्स आर देअर, विच cations are there. ठीक आहे, that we are going to find in the qualitative analysis. ठीक आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरं फॅक्टर म्हणजे याच्यामध्ये तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. काय तर क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे मग ही शुगर आहे तर इन हाऊ मच अमाऊंट दॅट शुगर इज प्रेझेंट. ठीक आहे, हाऊ मच अमाऊंट मग किती प्रमाणात शुगर प्रेझेंट आहे. इन हाऊ मच अमाऊंट सॉल्ट इज प्रेझेंट. सॉल्ट किती प्रमाणात आहे. मग हे जे आहे हे ॲनालिसिस जे आहे त्याला म्हणायचंय आपण, म्हणजे हे जे ॲनालिसिस आहे दॅट कम्स अंडर ॲनालिटिकल केमिस्ट्री. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सेपरेशन येईल, आयडेंटिफिकेशन येईल, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. हे वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं इथे हे ॲनालिसिस त्यालाच आपण म्हणतो दॅट कम्स अंडर ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि म्हणून आपण डेफिनेशन सांगू शकतो पहा, की इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, qualitative and quantitative determination of the composition of different substances is called analytical chemistry. ठीक आहे, म्हणजे हे या प्रकारे तुम्ही ते डिफाईन करू शकता. मग यामध्ये ॲनालिसिस म्हणजे काय ते आपल्याला इथे पाहायचंय. ॲनालिसिसमध्ये कोणकोणते पार्ट्स, सब पार्ट्स त्याच्यामध्ये येतात ते आपण इथे सांगू शकतो. मग ॲनालिसिस इज कॅरिड आउट ऑन अ स्मॉल सॅम्पल. लक्षात घ्या, हे जे ॲनालिसिस असतं ते स्मॉल सॅम्पलवर कॅरी आउट केलं जातं. ऑफ द मटेरियल टू बी टेस्टेड. म्हणजे जे मटेरियल आपल्याला टेस्ट करायचं आहे त्याच्या स्मॉल सॅम्पलवर आपण ॲनालिसिस करत असतो. म्हणजे साधी गोष्ट आहे पहा, आपल्याला जर ब्लड टेस्ट करायची असेल, लक्षात घ्या ब्लड टेस्ट, तर ब्लड टेस्टमध्ये काय केलं जातं? ब्लड टेस्ट जर करायची असेल तर त्यामध्ये काय केलं जातं की ब्लडचा सॅम्पल कलेक्ट केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये 3 to 4 ml. ठीक आहे, 3 to 4 ml फक्त सॅम्पल कलेक्ट केला जातो आणि त्याचं ॲनालिसिस केलं जातं. मग असं नाही की सगळंच ब्लड काढून घेतलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस केलं जातं. असं तर होत नसतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या
की इथे सुद्धा तेच सांगितलंय की स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड. ठीक आहे. म्हणजे हे एनालिसिस जे आहे ते कशावर केलं जातं? स्मॉल सॅम्पल ऑफ द मटेरियल टू बी टेस्टेड. त्याच्यानंतर अँड नॉट ऑन द एंटायर बल्क. सगळ्या सबस्टन्सवर करायची गरज नसते एनालिसिस. ठीक आहे. ते आपण सांगू शकतो. त्यानंतर व्हेन स्मॉल अमाउंट ऑफ सॉलिड ऑर लिक्विड. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ते स्मॉल अमाउंटमध्ये घेतो किंवा फ्यू ग्रॅम्समध्ये घेतो पहा. जो काही सबस्टन्स आहे तो जर आपण फ्यू ग्रॅम्समध्ये घेत असू, तर त्या एनालिसिसला पर्टिक्युलरली लक्षात घ्या. पर्टिक्युलरली त्या एनालिसिसला म्हटलं जातं सेमी मायक्रो एनालिसिस. जर तो फ्यू ग्रॅम्समध्ये आपण घेत असू, तर त्याला म्हटलं जातं सेमी मायक्रो एनालिसिस. लक्षात घ्या. आता इथे एनालिसिसचे वेगवेगळे टाइप्स याच्यावरून पडतात, की हाऊ मच क्वांटिटी ऑफ सबस्टन्स इज यूज्ड फॉर द एनालिसिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर लॅबमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये आपण काय करणार आहोत, फ्यू ग्रॅम्स ऑफ सबस्टन्स यूज करू शकतो. कारण तिथे सॅम्पल जे असतात ते किलोग्रॅममध्ये अवेलेबल असतात. किलोग्रॅममध्ये आहेत, मग आपण ते ग्रॅममध्ये यूज करतो आणि त्याचं एनालिसिस करतो. पण त्याच पद्धतीने सपोज आपण तुम्ही सी-आय-डी वगैरे मालिका पाहत असाल पहा. सी-आय-डीच्या ज्या सीरीज आहेत त्या सीरियल तुम्ही पाहत असाल, तर त्यामध्ये तुम्ही फॉरेन्सिक लॅब ज्या आहेत, फॉरेन्सिक लॅब तर फॉरेन्सिक लॅबचं तुम्ही ते हे पाहिलं असेल, ऐकलं असेल. ठीक आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये काय केलं जातं, की जे सॅम्पल असतात ते आपण असं म्हणू शकत नाही, की लॅबला एखादा सॅम्पल आला आणि तो खूपच मिलीग्रॅममध्ये प्रेझेंट आहे. मिलीग्रॅममध्ये आहे कारण तिथे जे पॉइझन असणार आहे टेस्ट करण्यासाठी त्याची ते रिपोर्ट तयार करण्यासाठी जे काही टॉक्सिक पॉइझन असणार आहेत किंवा ड्रग्ज असणार आहेत किंवा मेडिसिन्स म्हणा किंवा ड्रग्ज म्हणा ते असतील किंवा काही पॉइझन असेल, तर त्याचं जर आपल्याला टेस्टिंग करायचं असेल, त्याचं एनालिसिस करायचं असेल, तर तो खूप थोड्या प्रमाणात प्रेझेंट असणार आहे पहा. व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये तो प्रेझेंट असणार आहे आणि त्यावेळेस त्याचं एनालिसिस जे असणार आहे, ते आपल्याला सेमी मायक्रोमध्ये घेऊ शकत नाही. कारण ते आपल्याला ग्रॅममध्ये सबस्टन्स पाहिजे. पण तो जर मिलीग्रॅममध्ये प्रेझेंट असेल, तर अशा वेळेस आपल्याला फक्त मायक्रो एनालिसिस करावं लागतं. तिथे सेमी मायक्रो करू शकत नाही. म्हणजे पहा डिपेंडिंग अपॉन द सॅम्पल. ठीक आहे. अमाउंट ऑफ सॅम्पल यूज्ड दॅट एनालिसिस मे बी क्लासिफाईड इंटू सेमी, मायक्रो किंवा नुसतंच मायक्रो किंवा मॅक्रो एनालिसिस असंही म्हटलं जातं पहा. हे खूप जास्त प्रमाणात जर सॅम्पल यूज करत असू आपण, तर मॅक्रो एनालिसिस असंही त्याला म्हटलं जातं. मॅक्रो अपोझिट टू मायक्रो. ठीक आहे. तर हे आपण सांगू शकतो. मग त्यानंतर आपण जर हे एनालिसिसचे टाइप्स पाहिले, सेमी मायक्रो एनालिसिसचे टाइप्स, तर त्याच्यामध्ये फर्दर टाइप्स आहेत ते म्हणजे क्वालिटेटिव्ह एनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह एनालिसिस. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह तेच आपण सांगितलं, की इन व्हॉट आर द एलिमेंट्स ऑर व्हॉट आर द सबस्टन्सेस दॅट आर प्रेझेंट we are going to find, that is nothing but the qualitative analysis. And in how much amount, ठीक आहे, किती अमाउंटमध्ये ते प्रेझेंट आहे, दॅट इज नथिंग बट द क्वांटिटेटिव्ह एनालिसिस. ठीक आहे. तर मग यामध्ये पहा, हे क्वालिटेटिव्ह एनालिसिसचे काही एक्झाम्पल्स आपल्याला इथे दिले समोर तुमच्या आहेत पहा. सपोज इथे एक टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन आहे आणि ह्या सोल्युशनमध्ये आयन कोणता आहे ते आपल्याला कोणता आयन प्रेझेंट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हे इथे 3 टेस्ट ट्यूब आहेत. मग या 3 टेस्ट ट्यूबमध्ये आपण सपोज NaOH ॲड केलं. तिन्ही टेस्ट ट्यूबमध्ये NaOH ॲड केलं. याच्यामध्ये ॲड केलं, याच्यामध्ये ॲड केलं, याच्यामध्ये ॲड केलं. मग NaOH ॲड केल्यानंतर ह्या 3 टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला वेगवेगळे कलर ऑब्झर्व्ह होतात. पहा इथे आपल्याला लाईट ब्लू ब्लू प्रेसिपिटेट मिळतोय. इथे आपल्याला ग्रीन प्रेसिपिटेट मिळतोय आणि इथे आपल्याला रेड ब्राउन प्रेसिपिटेट मिळतं. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळतात आणि त्यावरून आपण सांगू शकतो. जर इथे ब्लू प्रेसिपिटेट मिळतो, तिथे कॉपर 2 प्लस आयन प्रेझेंट आहे. इथे ग्रीन मिळतो म्हणजे Fe2 प्लस प्रेझेंट आहे आणि इथे ब्राउन मिळतो म्हणजे Fe3 प्लस प्रेझेंट आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये कोणता कॅटायन प्रेझेंट आहे, कोणता सबस्टन्स इथे प्रेझेंट आहे, हे आपण फाइंड आउट करतो. हे कशामध्ये येतं? क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये.
आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल टायट्रेशन जे आहे. मग यामध्ये काय केलं जातं पहा, की इथे नोन कॉन्सन्ट्रेशनचा बेस प्रेझेंट आहे. इथे अननोन कॉन्सन्ट्रेशनचा ॲसिड प्रेझेंट आहे. मग इथे हे जे बेस आहे तो हळू याच्यामध्ये ॲड केला जातो आणि इथे हा पूर्ण ॲसिड जो आहे त्याची न्यूट्रलायझेशन, त्याची रिएक्शन केली जाते या बेस बरोबर. आता याचं कॉन्सन्ट्रेशन अननोन आहे, पण याचं नोन आहे. मग ह्या ॲसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती हे पहा, ह्या ॲसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती अमाउंटमध्ये बेस लागला, ते आपण इथे व्हॉल्यूम जो आहे त्याचा मोजू शकतो. मग ते 10 एम-एल असेल, 5 एम-एल असेल, काहीतरी एम-एलमध्ये ते आपल्याला इथे मिळणार आहे. व्हॉल्यूम इथे मिळणार आहे त्याचा. आणि मग त्याच्या व्हॉल्यूमवरून आणि त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरून आपण याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते फाइंड आउट करू शकतो अननोनचं. जे काही अननोन कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इथे आपण काय फाइंड आउट केलं, की हाऊ मच क्वांटिटी ऑफ सबस्टन्स इज प्रेझेंट, हाऊ मच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इज प्रेझेंट, ते आपण फाइंड आउट केलं. हाऊ मच म्हणजेच आपण क्वांटिटी फाइंड आउट केली. म्हणून अशा प्रकारच्या एनालिसिसला क्वांटिटेटिव्ह एनालिसिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्वांटिटेटिव्ह एनालिसिस. मग त्यामध्ये पहा, आता या क्लासिकल क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये कोणकोणते पार्ट्स येतात आणि क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये काय येतात आणि क्वांटिटेटिव्हमध्ये काय येतात ते आपल्याला लक्षात घ्यायचं. आता आपण जर पाहिलं तर क्वालिटेटिव्हमध्ये काय-काय येतं लक्षात घ्या. तर प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन, डिस्टिलेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे हे आता आपण पाहिलं पहा. त्याच्यामध्ये NaOH ॲड केला, सॉलिड आपल्याला सॉलिड इथे तयार होतं पहा. सॉलिड सबस्टन्स तयार होतो. त्याला आपण प्रेसिपिटेशन असं म्हणतो. ठीक आहे. आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन आहे, डिस्टिलेशन आहे. हेही आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये एक्स्ट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या मेथड, डिस्टिलेशनच्या वेगवेगळ्या मेथड ते आपण पाहणार आहोत पहा. त्यानंतर आयडेंटिफिकेशन may be based on difference in color, order, melting point, boiling point and the reactivity. म्हणजे हे जे काही डिफरन्स आहे पहा, आयडेंटिफिकेशन जे आहे ते आपण कशावर करू शकतो? जसं आपण इथे सांगितलं, की इथे ब्लू प्रेसिपिटेट मिळाला, इथे ग्रीन मिळाला, इथे रेड मिळाला. म्हणजे कलरवरून किंवा प्रेसिपिटेटवरून किंवा कलरवरून आपण ते काय करू शकतो? आयडेंटिफिकेशन करू शकतो किंवा ऑर्डर असेल. काही ठिकाणी स्मेलसुद्धा महत्त्वाचा ठरतो. कोणता स्मेल येतो त्यावरून आपण ठरवू शकतो, की कोणता सबस्टन्स प्रेझेंट आहे. त्यानंतर काही मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे. कारण काही पर्टिक्युलर सबस्टन्सेस असतात, की त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कसा आहे म्हणजे मोस्ट ऑफ द सबस्टन्सेसचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कसा आहे? प्युअर सबस्टन्सेसचा डेफिनाईट आहे. आणि मग त्यावरून आपण कोणता सबस्टन्स प्रेझेंट आहे हे त्याच्या मेल्टिंग पॉइंटवरून किंवा बॉइलिंग पॉइंटवरूनही ठरवू शकतो. ठीक आहे. त्या पद्धतीने रिएक्टिव्हिटीवरून सुद्धा आपण तो सबस्टन्स कोणता आहे तेही आपण ठरवू शकतो पहा. तर असे काही क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये आपण एक्झाम्पल सांगू शकतो. क्वालिटेटिव्ह एनालिसिस. त्याच्यानंतर क्लासिकल क्वांटिटेटिव्ह एनालिसिसमध्ये जर आपण पाहिलं तर 2 मेनली त्याच्यामध्ये मेथड्स असतात. ते म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक एनालिसिस मेथड आणि एक म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिस मेथड. जे व्हॉल्यूमेट्रिकमध्ये आपण सांगितलं, मगाशीच सांगितलं, की इथे आपण काय करतो ॲसिड घेतो, इथे बेस घेतो. हे ब्युरेट आहे. ब्युरेटमध्ये आपण बेस घेतो, इथे ॲसिड घेतो. हे अननोन असतं, हे नोन असतं. ठीक आहे. आणि मग ह्या दोघांची रिएक्शन करतो. इथे आपल्याला कलर चेंज ऑब्झर्व्ह होतो. सपोज इथे NaOH आणि HClमध्ये जर आपण पाहिलं, तर इथे काय होतं, की आपल्याला पिंक कलर इथे मिळतो. काय मिळतो? पिंक कलर मिळतो. आणि पिंक कलर मिळाला, की इथे रिएक्शन संपली असं आपल्याला समजतं. आणि मग किती अमाउंट तिथे आपण बेस यूज केला, ते आपल्याला कळतं आणि त्यावरून आपण मग कोणत्या किती अमाउंटमध्ये तिथे ॲसिड प्रेझेंट आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. दॅट कम्स अंडर व्हॉल्यूमेट्रिक एनालिसिस. दुसरं आहे पहा ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिस. ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिसमध्ये ॲक्चुअली काय केलं जातं ते समजून घ्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ते म्हणजे एक तर तो जो काही प्रेसिपिटेट तिथे तयार झालेला आहे, त्या प्रेसिपिटेटला इथे फिल्टर केलं जातं. काय केलं जातं? फिल्टर.
म्हणजे फिल्ट्रेशन ही प्रोसेस त्यामध्ये येते. त्यानंतर त्या प्रेसिपिटेटला इथे बर्न केलं जातं, हीट केलं जातं आणि केल्यानंतर त्याला परत ड्राय केलं जातं. ड्राय केल्यानंतर त्याचं वेट केलं जातं. केल्यानंतर कॅल्क्युलेशन्स करून मग त्याच्यामध्ये किती अमाउंटमध्ये काय प्रेझेंट आहे ते आपण डिटरमाइन करतो. दॅट इज नथिंग बट द ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिस. मग त्याच्यामध्ये काय कोणकोणते स्टेप्स येतात? तर पहिलं म्हणजे वेट घ्यायचंय. त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन त्याचं करायचंय. प्रेसिपिटेटिंग एजंट ॲड करून. त्यानंतर हीट करायचं. हीट केल्यानंतर फिल्टर करायचे. परत ड्राय करायचे. ड्राय केल्यानंतर परत वेट करायचं. वेट केल्यानंतर परत त्याच्यावर बेस कॅल्क्युलेशन्स करायचे असतात आणि कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये त्याचं एनालिसिस सांगू शकतो, की किती सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हाऊ मच क्वांटिटी ऑफ पर्टिक्युलर सबस्टन्स इज प्रेझेंट. ते आपण त्याच्यामध्ये डिटरमाइन करू शकतो आणि त्या प्रकारच्या एनालिसिसला ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिस असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे एनालिसिस आपण सांगू शकतो. त्यानंतर म्हणजे पहा एनालिसिसमध्ये क्वालिटेटिव्हमध्ये काय-काय येतं आणि क्वांटिटिव्हमध्ये काय-काय येतं ते आपण इथे पाहिले. त्यानंतर केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह एनालिसिस. आता क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये कोणकोणत्या केमिकल मेथड्स यूज केल्या जातात, तर त्यामध्ये मेनली लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे ड्राय मेथड आणि दुसरी म्हणजे वेट मेथड. ठीक आहे. एक म्हणजे ड्राय मेथड आणि एक म्हणजे वेट मेथड. त्या क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये आपण पाहतोय 2 मेथड्स आहेत. एक म्हणजे ड्राय मेथड आणि एक म्हणजे वेट मेथड. आता ड्राय मेथड म्हणजे काय? की इन व्हिच द सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिसॉल्व्ड. ठीक आहे. ज्या सॅम्पलची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, त्याला तिथे डिसॉल्व्ह केलं जात नाही. त्याला काय म्हटलं जातं? ड्राय मेथड असं म्हटलं जातं. डिसॉल्व्ह केलं जात नाही. डिसॉल्व्ह केलं जात नाही म्हणजे काय? की डायरेक्ट मग त्याला काय केलं जातं पहा, तो जो सबस्टन्स आहे, ठीक आहे. तो सबस्टन्स असेल तो सॉलिड फॉर्ममध्ये इथे घेतला जातो टेस्ट ट्यूबमध्ये आणि डायरेक्टली बर्नरने त्याला काय केलं जातं? हीट केलं जातं. ठीक आहे. डायरेक्टली हीट केलं जातं बर्नरने त्याला आणि अशा प्रकारच्या मेथडला आपण ड्राय मेथड म्हणतो. काय म्हणतो? ड्राय मेथड. किंवा मग काय केलं जातं पहा, तो सबस्टन्स घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स ॲड केले जातात. ठीक आहे. सॉलिड सबस्टन्समध्ये डायरेक्टली काय केलं जातं? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स ॲड केले जातात आणि मग टेस्ट घेतल्या जातात. त्याला आपण ड्राय टेस्ट असं म्हणतो. ड्राय टेस्टचं आणखी एक एक्झाम्पल आहे पहा, ते म्हणजे फ्लेम टेस्ट. फ्लेम टेस्टमध्ये काय केलं जातं पहा, तो सबस्टन्स, पर्टिक्युलर सबस्टन्स त्याची पेस्ट केली जाते HCl बरोबर. ठीक आहे. HCl बरोबर त्याची पेस्ट तयार केली जाते आणि त्या पेस्टमध्ये हे प्लॅटिनम वायर आहे पहा, प्लॅटिनम वायरचं लूप आहे. ते प्लॅटिनम वायरचं लूप जे आहे, ते याच्यामध्ये डीप केलं जातं. ठीक आहे. आणि डीप केल्यानंतर ते नंतर फ्लेममध्ये धरलं जातं. आता हे जे सोल्युशन आहे, ते ॲक्चुअली इथे जळतं पहा. प्लॅटिनम वायरवर हे सोल्युशन काय होतं, त्याचं कंबशन होतं आणि कंबशन होत असताना ही जी फ्लेम असते, त्या फ्लेमचा कलर कोणता आहे ते आपल्याला ॲक्चुअली ऑब्झर्व्ह करायचं असतं. म्हणजे ह्या फ्लेमचा कलर जनरली आपण जर पाहिलं तर ब्लू कलरची फ्लेम असते आणि ही जी ब्लू कलरची फ्लेम आहे, याच्यामध्ये हे प्लॅटिनम वायर धरल्यानंतर याचा कलर काय होतो पहा चेंज होतो. आणि कलर चेंज होतो म्हणजे तो ग्रीन दिसेल, ॲपल रेड दिसेल, त्याच्यानंतर रेड दिसेल, येलो दिसेल, असे वेगवेगळे कलर्स आपल्याला ऑब्झर्व्ह होतात. आणि त्यावरून आपण कोणता एलिमेंट तिथे प्रेझेंट आहे किंवा कोणता कॅटायन किंवा कॅटायन एनायन प्रेझेंट आहे ते आपण इथे डिटरमाइन करू शकतो पहा. तर ही सुद्धा एक प्रकारची ड्राय टेस्ट आहे. इथे आपण सॉल्व्हंटमध्ये डिसॉल्व्ह केलेलं नाहीये सबस्टन्स. ठीक आहे. डायरेक्टली आपण सबस्टन्स यूज केलेले आहेत. याला आपण ड्राय टेस्ट असं म्हणतो. काय म्हणतो? ड्राय टेस्ट. दुसरी आहे ती वेट टेस्ट. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, इन व्हिच द सॅम्पल अंडर टेस्ट इज फर्स्ट डिसॉल्व्ड अँड देन एनालाइज्ड टू डिटरमाइन द कंपोझिशन. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं, की त्याचं सोल्युशन तयार केलं जातं पहा या प्रकारे. तो सबस्टन्स काय करायचा आहे पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये डिसॉल्व्ह करायचा आहे सुरुवातीला. सगळ्यात अगोदर ते डिसॉल्व्ह करायचं आहे. डिसॉल्व्ह केल्यानंतर अशा प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला मिळतील आणि मग हे सोल्युशन्स आपण फर्दर एनालिसिससाठी काय करतो यूज करतो.
म्हणजे त्याला अगोदर डिझॉल्व्ह करणं हे गरजेचं असतं आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचं एनालिसिससाठी आपण ते घेत असतो पहा. तर अशा प्रकारे ड्राय टेस्ट आणि वेट टेस्ट आपण यामध्ये क्लासिफाय करू शकतो आणि ड्राय टेस्ट ह्या मेनली जर आपण पाहिलं युजुअली यूज ॲज अ प्रिलिमिनरी टेस्ट. ड्राय टेस्ट ह्या प्रिलिमिनरी टेस्ट म्हणून यूज केल्या जातात. म्हणजे अ, एक अंदाज आपल्याला त्यामध्ये मिळतो, की कोणते एलिमेंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. कन्फर्म आपल्याला तिथे मिळू शकत नाही. कन्फर्म नाही मिळू शकत, समजू शकत. पण एक प्रिलिमिनरी जो काही आपण अंदाज असं म्हणू शकतो किंवा द एलिमेंट्स दॅट मे बी प्रेझेंट. ठीक आहे. कोणकोणते एलिमेंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात, ते आपल्याला यावरून समजू शकतं पहा. तर ते आपण मेनली ड्राय टेस्ट यूज करून प्रिलिमिनरी टेस्ट घेऊ शकतो. त्यानंतर हे झालं ड्राय टेस्टच्या बाबतीत. त्यानंतर मायक्रो एनालिसिस जर पाहिलं आपण सेमी मायक्रो जे काही क्वालिटेटिव्ह एनालिसिस आहे. हे जे असतं हे काही ॲपरेटस यूज केले जातात. त्यामध्ये काय-काय ॲपरेटस येतात तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. मग त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब आहे, बीकर आहे, इव्हॅपोरेटिंग डिश असेल, क्रुसिबल असेल, स्पॉट प्लेट असेल, वॉच ग्लास असेल, वायर गेज असेल, वॉटर बाथ असेल, बर्नर असेल, ब्लो पाईप असेल, पेअर ऑफ टंग्ज असतील, ठीक आहे, सेंट्रिफ्यूज असेल. तर हे वेगवेगळे ॲपरेटस जे आहेत ते त्याच्यामध्ये सेमी मायक्रो एनालिसिससाठी यूज केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पहा, हे आहे टेस्ट ट्यूब होल्डर. ठीक आहे, टेस्ट ट्यूब होल्डर आहे. अ, ते टेस्ट ट्यूब होल्ड करू शकतो आपण किंवा पेअर ऑफ टंगसुद्धा काही ठिकाणी यूज केलं जातं. तर ही आहे टेस्ट ट्यूब आहे. तर हे आपण इथे पाहू शकतो. इथे काही ॲपरेटस जे आहेत ते आपल्याला इथे दिसतात. हे पहा याला म्हणतात पेअर ऑफ टंग. जे आपण जर हॉट बीकर असेल किंवा हॉट क्रुसिबल असेल, तर ते पकडण्यासाठी आपण पेअर ऑफ टंगचा जो आहे ते यूज करू शकतो. तर असे काही ॲपरेटस आहेत ते आपण इथे पाहू शकतो पहा. त्यामध्ये आणखी जर डिटेलमध्ये सांगायचं झालं, तर हे पहा हे ड्रॉपर आहे, हे बीकर आहे, त्यानंतर ग्लास रॉड आहे, इथे स्पॅच्युला आहे. ठीक आहे. सबस्टन्स घेण्यासाठी सॉलिड सबस्टन्स वेगh करताना तो घेण्यासाठी स्पॅच्युला यूज करू शकतो आपण किंवा मेटल जो आहे तो सॉलिड मेटल कट करण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. त्यानंतर पिपेट आहे. ठीक आहे. पिपेट पर्टिक्युलर अमाउंट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जे आहे ते घेण्यासाठी पिपेटचा यूज केला जातो. त्यानंतर इथे फ्लास्क आहे, कोनिकल फ्लास्क आहे. त्याच्यानंतर हे वायर गेज आहे इथे, वायर गेज यूज केलं जातं हिटिंगसाठी. त्यानंतर ट्रायपॉड स्टँड आहे पहा, हे ट्रायपॉड स्टँड आपल्याला दिसतंय इथे. ट्रायपॉड स्टँड. त्याला 3 पाय असतात म्हणून त्याला ट्राय आणि पॉड म्हणजे पाय. 3 पाय असतात म्हणून त्याला ट्रायपॉड असं म्हटलं जातं पहा. त्यानंतर हे बर्नर आहे. बर्नर आहे, फ्लेम आहे, ठीक आहे. हे आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर ही टेस्ट ट्यूब आहे. हे टेस्ट ट्यूबला जर आपण स्टॉपर, रबरचं स्टॉपर लावून त्याला आपण क्लोज करू शकतो. त्यानंतर हे फनेल आहे. हे इथे तुम्हाला फिल्टर पेपर दिसतोय, हे फनेल आहे. हे आपण ॲक्चुअली पाहिलं तर हे टेस्ट ट्यूब स्टँड आहे. ठीक आहे. टेस्ट ट्यूब रॅक म्हणू शकता किंवा टेस्ट ट्यूब स्टँड म्हणू शकता. त्यानंतर हे पहा स्टँड आहे हे. हे क्लॅम्प आहे आणि हे ब्युरेट आहे. ठीक आहे. ब्युरेट असं याला म्हटलं जातं. जे आपण टायट्रेशनसाठी वगैरे यूज करतो. त्यानंतर हे ग्रॅज्युएटेड सिलेंडर आहे. त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जे आहे ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर हे पहा हे पेट्री डिश आहे. पेट्री डिश ती सुद्धा आपण यूज करतो. त्यानंतर इथे इव्हॅपोरेटिंग डिश आहे. इव्हॅपोरेशनसाठी वगैरे यूज करतात. क्रुसिबल आहे हीटिंगसाठी. एखादा सबस्टन्स हीट करण्यासाठी तर आपण क्रुसिबल वापरू शकतो. हे पेस्टल आणि मॉर्टल आहे. ठीक आहे. पेस्टल आणि मॉर्टल म्हणजे हे आपण याच्यासाठी यूज करतो पहा. एखादा सॉलिड सबस्टन्स क्रश करण्यासाठी आपण यूज करतो पेस्टल आणि मॉर्टल. तर हे आहे. तर त्यानंतर मेनली पहा आता हे मॅग्नेट वगैरे हे फिजिक्समध्ये यूज केलं जातं. बायोलॉजीमध्ये मेनली हे मायक्रोस्कोप वगैरे यूज केलं जातं. पण जनरली हे रिटॉर्ट आहे. ठीक आहे. रिटॉर्ट फ्लास्क आहे. तोही आपण काही कंडिशन्समध्ये यूज करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, ॲपरेटस आहेत जे आपण केमिस्ट्री लॅबमध्ये यूज करत असतो.
त्याच्यानंतर हे जर आपण पाहिलं तर हे सेंट्रिफ्यूज मशीन आहे पहा. सेंट्रिफ्यूज मशीन आहे. सेंट्रिफ्यूज मशीन हे कशासाठी मेनली यूज केलं जातं पहा. जर याला आपण असं रोटेट केलं, ठीक आहे. याला रोटेट केलं की हे काय होतं, हे रोटेट होतं. ठीक आहे. वरचं जे आहे ते रोटेट होतं. जोरजोरात रोटेट होतं. आणि मग याच्यामध्ये जर आपण एखादा प्रेसिपिटेट ठेवला, हे लिक्विड असेल आणि प्रेसिपिटेट असेल, ठीक आहे. लिक्विड आहे आणि प्रेसिपिटेट आहे. तर याला हीट केल्यानंतर काय होतं पहा, जो प्रेसिपिटेट आहे तो असा टेस्ट ट्यूबच्या खालच्या भागात इथे जमा होतो आणि लिक्विड जे आहे ते फक्त वरच्या भागात इथे जमा होतं. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड याच्या सेपरेशनसाठी इथे आपण हे सेंट्रिफ्यूज मशीन जे आहे ते यूज करतो पहा. सेंट्रिफ्यूज म्हणतात त्याला. त्याला असं गोल रोटेट केलं, की हे रोटेट होतं आणि त्याच्यामुळे इथे सेपरेशन जे आहे सॉलिड लिक्विड सेपरेशन होतं. अशा प्रकारे सेंट्रिफ्यूज जे आहे ते आपण यूज करत असतो. तर इथे बाकीचे पण काही ॲपरेटस आहेत पहा. फॉर एक्झाम्पल टेस्ट ट्यूब रॅक आहे, टेस्ट ट्यूब होल्डर आहे, त्यानंतर रिएजंट बॉटल आहे, बीकर आहे, बन्सन बर्नर आहे, त्यानंतर स्टँड आहे, क्रुसिबल आहे, मेजरिंग सिलेंडर आहे, ड्रॉपर आहे, इलेक्ट्रिक बॅलन्स आहे पहा. त्यानंतर इव्हॅपोरेटिंग डिश आहे, फनेल आहे, त्यानंतर फ्लॅट बॉटम फ्लास्क आहे, सेफ्टी ग्लासेस आहेत, मोर्टल पेस्टल आहे, ते आपण मगाशी पाहिलं. राउंड बॉटम फ्लास्क आहे, स्पॅच्युला आहे, ट्रायपॉड स्टँड आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे ॲपरेटस जे आहेत ते आपण इथे जे आहे ते पाहू शकतो पहा. which are used. These are the apparatus which are used in the analysis. एनालिसिसमध्ये पहा हे वेगवेगळे ॲपरेटस जे आहेत ते आपण यूज करत असतो. हे काही ॲपरेटस जे आहेत ते तुम्हाला त्याचे पिक्चर जे आहेत ते तुम्हाला सेंड केले जातील. तुम्ही ते पाहू शकताय. तर अशा प्रकारे वेगवेगळे ॲपरेटस जे आहेत ते आपण इथे यूज करतो. हे लक्षात ठेवायचं आहे. धिस इज अबाउट द क्वालिटेटिव्ह एनालिसिस. क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये आपण या प्रकारे वेगवेगळे ॲपरेटस जे आहे ते यूज करतो. त्याच्यानंतर ह्या क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक आता याचे जे टाइप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरलाच बघू. जर झालेल्या पार्टमध्ये जर काही डाउट्स असतील तर ते तुम्ही इथे विचारू शकताय पहा. आज आपण जे आहे ते टुडे वी हॅव डिस्कस अबाउट द introductory part of that chapter, that is introduction to analytical chemistry. ठीक आहे. तर यामध्ये जर काही डाउट्स असतील तर ते तुम्ही इथे विचारू शकताय.